रात्री जेवायला हलकं फुलकं बरं वाटतं ना. करायचा कंटाळा ते नको ना सांगू. काय खो करतेस? ठेसाही करते ना म्हणून. तुम्हीच बोलला सकाळपर्यंत छान मुरळ ठेसा मम्मीला देण्यासाठी. मम्मी खायची आहे, तिला चपाती देण्यासाठी बनवते. सकाळपर्यंत चांगला मुरेल ना. आणि गावाकडे कसं तव्यावर करतात तसं करायला बघते. मिक्सर मध्ये एवढं छान लागत नाही टेस्टला. आणि तुम्हाला पण आवडतं ना. किती वाजले आता? मला एवढं जवळ असून काय होत नाहीये. झालंय ना गावाकडे जसं बाया बनवतात तसा मला काय जमत नाही. पण मी एकदा बनवलेलं तेव्हा तुम्हाला तो लय आवडला होता. असं जमत असंच केलं तो पण. एकदा सोडा बनवलेला लय दिवस झालं बनवलेला आपण आता असं पैसा. मम्मीला बसून द्यायला वाट बघतो. कशासाठी? मम्मीला बसून द्यायला. मम्मीला सकाळी बस स्टॉपवरती बसून दिलं. मम्मी गावाकडे गेलं ते माझ्याकडे 8 दिवस होते. आता ती गेली ती मला करमना. असं घर मोकळं मोकळं वाटतंय. दिवसभर आम्ही दोघे जणी गप्पा मारत बसायचं इथे. तुम्हाला पण तुमची मम्मी तुमच्याकडून गेल्या असं होतं का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. घरामध्ये काहीच करमना म्हणून आता बाहेर पायऱ्यावर बसले. आज जेवणासाठी चटणी, ठेसा, चपाती, लोणचं असं काही मेनू आहे. कारण मम्मीला टिफिन द्यायचा होता म्हणजे जाताना तिला जेवणासाठी दुपार. त्यासाठी मी ठेसा बनवला होता, पातळ भाजी आणि काही म्हणून बटाटा सारखं म्हणून ठेसा ते बनवलेलं. मला पण तेच बनवलं. आज गावाकडच्या सारखंच जेवण आहे. तुम्हाला आवडते का ठेसा, चपाती, चटणी? माझ्या कपाटामध्ये एवढा सारा पसारा आहे कारण भरपूर जण घरी आले होते. त्याच्यामुळे मला काय आवरायला जमलं नाही व्यवस्थित टाइम ठेवण्यासाठी. जसं जमेल तसं मी त्यात टाकून दिले कप. आज मला काही जास्त काम पण नाही आणि मम्मी गेली म्हणून मला काही करमना पण नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला आता कपाट आवरूयात. चला आता कपाट आवरून घेते मी. खूप पसारा झालाय साड्यांचा. कसं पण कोंबलंय कसं पण. आता भरपूर जणी आलतात. तिघी त्यांना कोणती साडी घाला म्हणलं ते घातली. आईने त्यांनी ते तसेच ठेवले. नंतर एवढं सगळ्या कामाच्या लोणनी मला काही जमलंच नाही. त्यातल्या बऱ्यापैकी साड्या असतात की ज्या मी कधी घातल्या पण नाहीयेत. नुसते ब्लाऊज शिवून ठेवल्यात. तुम्ही पण असं करतात का? म्हणजे कधी पण इमर्जन्सीला घालाय होतं एकदा ब्लाऊज शिवलेला असलं की म्हणून मी शिवून ठेवते. आज टाइम पण होता आणि काय करमना पण नाही म्हणून म्हटलं चला आज हेच आवरून ठेवावं व्यवस्थित. किती आवरलं तरी पसारा होतो. तर पहिला तुम्ही कपाटात बघितलं असेल किती पसारा आहे. तर मी व्यवस्थित सगळं आवरलंय. आवरल्यानंतर असं काय दिसतंय माझं कपाट एकदम पूर्णपणे छान असं व्यवस्थित टापटीपणे झालंय. आधी खूप काम झालं कारण काही धावपळीमुळे मला काय व्यवस्थित आवरायला जमलं नव्हतं म्हणून. आता खूप छान झालं. आता मलाच खूप भारी वाटतंय ना बघून. आता मी कपाट लावून घेते. हे असं आमचं घर आहे. छोटंसंच आहे पण क्यूट आहे. पण मी ह्याला अजून छान असं डेकोरेशन करणार आहे भरपूर. हे असं सिम्पल मी सध्या डेकोरेट केलंय घराला. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे आमच्या लग्नाचा जो फोटो आहे त्याचं मी असं कॅलेंडर बनवून घेतलंय. जर तुम्हाला आमचं पूर्ण होम टूर पाहिजे असेल तर मला ते पण कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला नक्की. मस्त चहा घेते. चहासोबत टोस्ट खाते बटर. 2 कप घेतलाय कारण 1 कप मी त्यामध्ये बटर खाणार आहे आणि दुसऱ्या कपमधला जो चहा आहे तो मी पिणार आहे यासाठी. कारण मम्मी नाही आहे तर मी रोज 2 कप चहा ठेवायचे त्याची सवय म्हणून. आज ना जेवणामध्ये मस्त मसाले भात आहे. नाश्त्यामध्ये नाही ते चुकून बोलायला लागलेले. जेवणामध्ये डिनरमध्ये कोणीतरी रात्री जेवायला हलकं फुलकं बरं वाटतं ना. करायचा कंटाळा ते नको ना सांगू. नाही हो, बरेच दिवस झाले राईस केलेला नुसतं रात्री. आज तुम्हाला करमनाचं स्वयंपाकच करू वाटत नाही. मम्मी गेली म्हणून भात बनवलाय.